नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मी नेहमी एक गोष्ट सांगतो की सत्य स्वीकारायचं असतं. आपल्याला आवडो न आवडो, एखादी गोष्ट आपल्याला आवडत नाही तरीही ती आहे म्हटल्यावरती सत्य आहे, ती स्वीकारायची असते. आणि ती एकदा स्वीकारली की अनेक प्रश्न सुटत असतात. उदाहरणार्थ, एक सर्वसाधारण उदाहरण असतं की बैल दूध देत नाही. आता बैल दूध देत नाही म्हटल्यानंतर हे सत्य स्वीकारलं तर तुम्ही बैलाचं दूध काढायचा आटापिटा करणार नाही आणि मग दूध मिळालंच नाही म्हणून अपेक्षा भंग व्हायची गरज नाही. नेमकी तीच गोष्ट आहे की राजकारणात ज्या घडामोडी घडत असतात त्या आपल्या समोर घडत असतात आणि आपल्याला दिसत सुद्धा असतात. सर्वसाधारणपणे आपल्या ज्या समजुतीची किंवा अकलेची बुद्धीची पातळी असते त्यानुसार आपल्याला त्या कळलेल्या असतात. पण जेव्हा तुम्ही वैचारिक पातळीवर जाता की अमुक बरोबर आहे, अमुक चूक आहे, असे थोपराळे बनून त्याच्या आहारी गेलेले असतात, तेव्हा मग तुम्हाला ते सत्य, ती गोष्ट स्वीकारणं अवघड होऊन जातं. प्रामुख्याने ज्या वेळेला विचारधारा, आयडिओलॉजी अशा गोष्टीमध्ये लोक फसलेले असतात तेव्हा त्यांची भीषण समस्या होते की त्यांना समोर सगळं दिसत असतं, हे चुकीचं आहे कळत असतं, पण ते चुकीचं आहे हे स्वीकारणं अवघड होत असतं. मला आठवतं की आम्ही तरुणपणी जेव्हा विद्यार्थी चळवळीत, युवक चळवळीत होतो त्यावेळेला मी सुद्धा डाव्या चळवळीतून आलेला आहे आणि आम्ही व्हिएटनाम युद्धाच्या कारणासाठी निक्सनच्या विरोधात जी मुंबईत निदर्शनं व्हायची त्यात मी भाग घेतलेला आहे. त्यामध्ये बरेच समाजवादी आणि कम्युनिस्ट होते, पुरोगामीच होते सगळे. पण गंमत अशी होती की जी मंडळी व्हिएटनामच्या साठी, व्हिएटनामवर अमेरिकेने केलेलं अतिक्रमण आहे वगैरे वगैरे, आक्रमण वगैरे बोलणारे होते, ज्या वेळेला 70च्या दशकामध्ये सोव्हिएट युनियनने म्हणजे एका कम्युनिस्ट साम्राज्याने अफगाणिस्तानवर कब्जा केला, अफगाणिस्तानवर आक्रमण केलं, तेव्हा त्याचा निषेध करायला ही माणसं तयार नव्हती आणि खूप खोदून खोदून वादविवाद केला की ते फार फार तर इथपर्यंत नव्हते की असं सोव्हिएतने का केलं हे कळत नाही. पण ते सुद्धा चूक आहे. अमेरिका जितकी आक्रमक आहे, अमेरिका जितकी युद्धखोर आहे, तितकंच सोव्हिएत युनियन युद्धखोर आहे, हे सत्य ते स्वीकारायला आणि कबूल करायला तयार नसायचे. आजच्या सगळेच पुरोगाम्यांची ती अवस्था आहे. समोर दिसणारं सत्य त्यांना स्वीकारायचं नसतं आणि त्यामुळे मग वोट चोरी वगैरे हे सगळे सिद्धांत येतात, आरोप येतात, ते तिथून येतात की आपण कमजोर झालेले आहोत, आपण आउटडेटेड झालेलो आहोत, कालबाह्य आणि अप्रासंगिक होत चाललोय. कारण विचारधारा ही काळानुसार बदलली पाहिजे, त्यामध्ये दुरुस्ती केली पाहिजे, हे त्यांच्या डोक्यात शिरत नाही. आणि RSS किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप हे हिंदुत्ववादी, पुराणमतवादी आहेत, पण ते काळानुसार बदलले आणि म्हणून आजही यशस्वी होतात. हे स्वीकारणं अशा लोकांना, डाव्यांना, पुरोगाम्यांना अवघड जातं आणि म्हणून जुन्या आधारावर ते नवं आकलन करत असतात आणि प्रत्येक वेळेला तोंडघशी पडत असतात. हे सगळं आधी तुम्हाला काय नमनाला घडाभर तेल ओतलं याचं कारण असं आहे की अचानक काल परवा महापालिकांच्या निवडणुकीचे निकाल आले आणि त्याच्या आधी ठाकरे बंधू, ठाकरे ब्रँड म्हणून ज्यांनी डंका वाजवलेला होता, हे सगळे मूळचे डावे पुरोगामी विचारवंत आहेत, अभ्यासक आहेत, आघाडी विश्लेषक आहेत. त्यांना काय कल्याण डोंबिवली असेल किंवा आणखीन कुठे उल्हासनगर असेल, तिथे राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना बाजूला ठेवून शिंदेबरोबर किंवा शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर हात मिळवणी केली. हे सत्य पचवणं अवघड जाते. याचं कारण असं की यांच्या सिद्धांतानुसार ठाकरे बंधू एकत्र आले आणि ठाकरे ब्रँड असतो आणि त्यामुळे ठाकरे ब्रँड म्हटल्यानंतर एकनाथ शिंदेचा मिळेल तिथे तिथे विरोध केला पाहिजे, द्वेष केला पाहिजे, हे यांना वाटतं. पण ते राज ठाकरे करील का? राज ठाकरेंचा पक्ष जो महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे, त्याचे स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते तुमच्या भूमिका, तुमचे विचार, तुमचे निर्णय यानुसार चालत नसतात.
त्यांचे त्यांचे तिथल्या स्थानिक राजकारणामध्ये जे हेवेदावे असतात किंवा आस्था आपुलकी असते, मतलब आणि स्वार्थ असतात, त्यानुसार ते चालत असतात. त्यामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये तिथल्या महापालिकेमध्ये किंवा उल्हासनगर महापालिकेमध्ये जर महाराष्ट्राच्या सत्तेत एकत्र बसलेले भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकमेकाविरुद्ध लढले असतील, एकमेकाच्या गळ्यात गळे घालत असतील किंवा अगदी विरोधी गोटातल्या कुठल्या तरी पक्षाला सोबत घेऊन आपलं सत्तेचं समीकरण जमवत असतील, तर पहिली गोष्ट स्वीकारायची असते की कुठलीही लढाई राजकीय आणि विचारधारेची राहिलेली नाही. सगळ्याच्या सगळ्या लढाया ज्या आहेत या राजकीय स्वार्थाच्या आणि व्यक्तिगत मतलबाच्या झालेल्या आहेत. त्याला आपण कुठल्याही विचारधारेचे कपडे चढवले किंवा लेबल लावलं म्हणून त्या शुद्ध आणि पवित्र वगैरे होत नसतात राजकारणामध्ये. आणि निदान आजच्या व्यवहारी राजकारणामध्ये कुठलाही पक्ष आणि कुठलाही नेता हा कोणी साधू संत राहिलेला नाही. मग ते शरद पवार असोत, देवेंद्र फडणवीस असोत, एकनाथ शिंदे असोत किंवा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे असोत, प्रत्येक जण आपापले आणि आपापल्या अनुयायांचे स्थानिक किंवा राज्य पातळीवरचे, राष्ट्रीय पातळीवरचे स्वार्थ आणि मतलब ओळखूनच देवाणघेवाण करत असतात. तुम्ही त्याला कुठलेही कपडे चढवा, कुठलेही गणवेश चढवा, म्हणून ते बदलत नाही. आणि म्हणून राज ठाकरे यांच्या पक्षाने कल्याण डोंबिवली की मध्ये जी भूमिका घेतली त्यामुळे इथले सगळे विश्लेषणकर्ते विचलित होऊन गेलेले. असं कसं झालं? आणि मग लगेच ते फार पुढचा विचार सुरू करतात की आता ठाकरे बंधूंची जी युती आहे ती राजकारणात पुढे टिकणार आहे की नाही, सर्वायवल होईल की नाही त्याचं. मला काल एका एबीपी नावाच्या चॅनलवर बोलून हाच प्रश्न विचारण्यात आला. म्हटलं त्यांचे त्यांचे मतलब असतील त्याप्रमाणे ते वागणार. आपण जे करतोय त्यामध्ये जनहित आहे, लोकहित आहे, महाराष्ट्राचं हित आहे, ही एक सांगण्याची पद्धत असते. लोकांना गुंतवून ठेवण्यासाठी आणि मतं मिळवण्यासाठी असल्या भूमिका मांडणं आवश्यक असतं, पण म्हणून तसं वागणं आवश्यक नसतं. एकदा मतं तुम्हाला मिळाली की विषय संपला. जसा तुम्ही कुठच्या तरी दुकानात जाऊन कुठला टीव्हीचा ब्रँड असेल किंवा कुठला आणखीन काय वस्तू, जोपर्यंत तुम्ही पैसे देऊन ती वस्तू विकत घेत नाही तोपर्यंत याच्यात अमुक आहे तमुक आहे सगळं तुम्हाला कौतुक सांगितलं जातं, पण त्याच्यामध्ये असलेल्या त्रुटी, त्याच्यामध्ये असलेल्या काही जे दोष आहेत ते तो विक्रेता सेल्समन तुम्हाला सांगत नाही. त्यामुळे राजकारणातले नेते पक्ष वगैरे ज्या भूमिका मांडतात, जाहीरनामे काढतात, वक्तव्य करतात, हे एक प्रकारचं सेल्समन सारखं झालेलं आहे. आणि म्हणून ही सगळी ठाकरे बंधू, ठाकरे ब्रँड यांची जी काही कालवा कालव चालू होती माध्यमामध्ये, त्या सगळ्या कालखंडामध्ये मी सातत्याने एक प्रश्न विचारत होतो की खरोखरच महाराष्ट्राच्या हितासाठी राज ठाकरे हे आपल्या चुलत भावाबरोबर हात मिळवायला पुढे आलेत की त्यांना कोणी पाठवलंय? आणि मी याच्यावर बराच काळ आधी म्हणजे जवळजवळ 1.5 महिन्यापूर्वी, पावणे 2 महिन्यापूर्वी एक व्हिडिओ केला होता, कारण माझ्या मनात ही शंका होती. आणि त्याचं कारणही मी सांगितलं की 5 जुलै 2025ला जेव्हा ठाकरे बंधू वाजत गाजत एखाद्या नाट्यमय प्रसंगाप्रमाणे वरळीच्या डोम मध्ये एकत्र आले, तिथे भाषण करताना राज ठाकरे यांनी एक वक्तव्य केलं होतं आणि त्याच्या आधारावर मी ही शंका घेतली होती की जे बाळासाहेबांना त्यांच्या हयातीत जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं. म्हणजे देवेंद्र फडणवीसांचा तो जो काही हिंदी विषयक GR होता त्यामुळे 2 ठाकरे बंधू एकत्र आले असतील तर ते देवेंद्र फडणवीसांमुळे झालं, असं जे काय राज ठाकरे सूचित करत होते त्यातून मला शंका आली होती की खरोखरच महाराष्ट्र हित हा विषय आहे का. आणि एकदा त्या महाराष्ट्र हिताचा या गोष्टीशी संबंध नाही, आगामी येणाऱ्या महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये सगळ्यांची जे हातमिळवणी करून प्रयोग झालेला आहे त्याच्या पलीकडे जाऊन आपल्या चुलत भावाशी म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या उभाठा शिवसेनेशी हातमिळवणी करून जनमानसावर त्याचा किती खरोखर प्रभाव आहे याची चाचपणी करण्यासाठी राज ठाकरे
हे पुढे आलेत का, हा एक प्रश्न होता माझा. आणि दुसरा प्रश्न असा होता की ज्या प्रकारे आजच्या महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे किंवा त्यांचा पक्ष मनसे हा अजिबात दुर्लक्ष करावा इतका नसला तरीही फार मोठ्या महाराष्ट्राच्या जनमानसावर प्रभाव टाकू शकेल एवढी सुद्धा ताकद आज मनसेमध्ये नाही. अशा वेळेला आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आणि राजकारणामध्ये रिलेव्हंट आणि प्रासंगिक राहण्यासाठी राज ठाकरे इतर कोणाच्याही डावपेचामध्ये एक मोहरा प्यादा होऊ शकतात अशी माझ्या मनात आशंका होती. आणि म्हणूनच मी म्हटलं होतं की राज ठाकरे हे आपल्या चुलत भावाकडे उद्धव ठाकरेकडे स्वतःहून आलेत की त्यांना कोणी पाठवलेलं आहे, आणि कोणी पाठवलेलं असा प्रश्न येतो तेव्हा मग आजच्या काळात शरद पवार मागे पडत असताना एक नवा बिलंदर धुरंदर राजकारणी महाराष्ट्रात उदयाला आलेला आहे. त्याचं नाव देवेंद्र फडणवीस असं आहे. आणि म्हणून अर्थातच देवेंद्र फडणवीसच याचे सूत्रधार असावेत असं माझ्या मनात आलं तर नवल नव्हतं. पण जेव्हा मी त्याचा अधिक विचार करत गेलो तेव्हा त्याच्यावर आधारलेला एक व्हिडिओ मी मला वाटते 1-2 डिसेंबर किंवा नोव्हेंबरच्या अखेरीस टाकला होता की देवा भाऊने मारलेली पाचर निघता निघत नाही. ज्यांनी बघितलं असेल त्यांना आठवत असेल की यातून 2 ठाकरे बंधू एकत्र आले तर भाजपला आणि शिंदे यांना फार मोठं आव्हान निर्माण होईल असं इथल्या सगळ्या विश्लेषकांना राजकीय अभ्यासकांना वाटलं होतं. पण ते आव्हान आहे का हे तपासून बघायची गरज वाटली नाही. भाजपच्या विरोधात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या युतीच्या विरोधात कुठलेही 2 गट एकत्र आले की आपल्याकडच्या सगळ्या पुरोगामी विश्लेषकांना पंख फुटतात आणि ते हवेत तरंगायला लागतात. पण खरोखरच अशा कोणाच्या एकत्र येण्याचा प्रभाव जनमानसावर मतदारावर पडून भाजपला दणका बसू शकतो का याचा विचारही त्यांच्या मनाला शिवत नाही, अशी शंका त्यांच्या मनाला शिकवत नाही. आणि मी त्याच सांगितलं होतं की पाचर मारली असं मला का वाटतं याचाही खुलासा मी केला होता की 5 जुलै पासून 24 डिसेंबर पर्यंत दीर्घकाळ जवळजवळ 5 महिने हे 2 बंधू एकत्र निवडणूक लढवणार की नाही, जागा वाटप करणार की नाही याविषयीचा सगळा निर्णय हा खुंटीला टांगून ठेवला होता. मुंबई आणि इतर महापालिकांच्या निवडणुकांची अर्ज भरायची सुरुवात ही 23 डिसेंबरला झाली आणि 24 डिसेंबरला दोघा भावांनी एक पत्रकार परिषद घेऊन आम्ही एकत्र लढतोय असं सांगितलं, जिथून अवघ्या 5 दिवसात अर्ज भरायची मुदत संपत होती. म्हणजे जागा वाटप आणि खरोखरच्या युतीची तयारी करण्याचा बहुमोलाचा वेळ ही युती होणार की नाही यामध्ये वाया घालवला गेला. आणि तो वाया घालवला गेला याचं एक सरळ कारण असं दिसतं की राज ठाकरे यांच्या मनात चलबिचल असल्याचं चित्र दिसत होतं. आता गंमत अशी आहे की हे सगळी राज ठाकरे यांच्याकडून होकार येत नव्हता, जाहीर वक्तव्य येत नव्हतं. पण दुसरीकडे उद्धव ठाकरे मात्र एकत्र आहोत तर एकत्र टिकणार, एकत्र लढणार हे वारंवार सांगत होते. त्यामध्ये अर्थातच उद्धव ठाकरे यांना त्या मोहात पाडलं गेलं होतं. पण राज ठाकरे त्यासाठी कमिट होत नव्हते आणि त्यामुळे कालापव्यय झाला. त्याचा प्रभाव संपूर्ण महाराष्ट्रभरच्या महापालिका निवडणुकीवर आणि लढतीवर पडलेला दिसला. अखेरच्या क्षणी झालेल्या या युतीने मुंबई वगळता उरलेल्या महाराष्ट्रातल्या 28 महापालिका निवडणुकांवर कुठलंही वर्चस्व किंवा तयारी ठाकरे बंधूंच्या युतीला दाखवता आली नाही. ते दोघेही मुंबई वाचवण्यापुरते मर्यादित राहिले आणि आधीचा कालखंड हा फालतू वाया गेल्यामुळे त्यांना मुंबईतही प्रभाव दाखवता आला नाही. याला म्हणतात पाचर. पाचर म्हणजे काय, तो माकड असतो, ते कुठेतरी कापून ठेवलेला ओंडका असतो, त्याच्यामध्ये ती भेग असते ती कायम राहावी म्हणून एक लाकडाची पट्टी थोडी घालून ठेवलेली असते. कोणतरी माकड आगाऊपणे ती पट्टी काढते आणि त्याची शेपूट त्या फटीत असते, ती अडकते, त्याला पाचर मारणं म्हणतात. आता गंमत बघा की एवढं सगळं झाल्यानंतर
निकाल आले आणि निकालाचं सगळं अवडंबर चालू असतानाच अचानक कल्याण डोंबिवली असेल आणि आणखीन कुठेतरी असेल, मनसेच्या लोकांनी सरळ सरळ एकनाथ शिंदे यांच्याशी हातमिळवणी केली आणि भाजपला शह देण्यासाठी केली. तरी उद्धव ठाकरे यांच्यासाठी एक नंबरचा हाडवैरी ज्याला म्हटला जातो, त्या एकनाथ शिंदेबरोबर राज ठाकरेंनी उघडपणे राजकीय हातमिळवणी केली, तर ही गोष्ट उबाठा शिवसेनेच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना सहजासहजी पचनी पडणार नाही. ही गोष्ट सरळ आहे. एवढं होऊन सुद्धा त्याविषयी उबाठा सेना किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून उघडपणे नाराजी व्यक्त होऊ शकलेली नाही. म्हणजे उद्धव ठाकरे या सगळ्या ठाकरे बंधू ठाकरे ब्रँड युतीमध्ये व्यवस्थितरित्या अडकवण्यात आले आणि आपल्याला पाहिजे तसा निर्णय घ्यायला राज ठाकरे आणि त्यांचे अनुयायी मोकळे राहिलेले आणि त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक आणि शिलेदार राजू पाटील यांनी सरळ सरळ एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबरोबर बैठक केली आणि आपले काय असतील 4-5 नगरसेवक ते नेऊन त्यांच्या गोटामध्ये सामील करून टाकले आणि उद्धव ठाकरेंना अधिकृतरित्या त्याबद्दल नाराजी सुद्धा व्यक्त करता येत नाही. याला पाचर मारणं म्हणतात. याला पाचर मारणं म्हणतात. ते पूर्वी एक जाहिराती यायचा ना, अवघड जागीच्या दुखण्यासाठी सहन होत नाही आणि सांगता येत नाही अशी उबाठा सेनेची अवस्था यातून झालेली आहे. आणि म्हणून मग मी तो जो व्हिडिओ केला होता की देवा भाऊने मारलेली पाचर निघता निघत नाही. माझा अंदाज काल्पनिक असेल, अंदाजच होता, पण तो प्रत्यक्ष व्यवहारात खरा ठरताना दिसतोय. ठाकरे बंधू एकत्र आले म्हणून मला पंख फुटले नव्हते, मी त्याचं कौतुक केलेलं नव्हतं, मी त्यामधला व्यवहार शोधत होतो. आणि बाकीचे भाजप द्वेषाने किंवा फडणवीस यांच्या विरोधाने हिरवे पिवळे कावीळ झालेले लोक होते, त्यांना पंख फुटले होते आणि आता त्यांची घुसमट झालेली आहे. त्यांनाही सहन होत नाही आणि सांगता येत नाही अशी अवस्था झालेली आहे. मनसे तिकडे गेलाच कसा? ठाकरे युती टिकेल किती? ठाकरे बँडचं होणार काय याची चिंता ठाकरे बंधूंना नाही, इतकं अशा विश्लेषक आणि पत्रकारांना छळते आहे. मला नाही छळत, कारण मी सांगितलं होतं ही पाचर आहे आणि अजूनही ती पाचर निघता निघत नाहीये. कारण फक्त उद्धव ठाकरे किंवा उबाठा शिवसेना नव्हे, तर अशा हुरळून गेलेल्या पत्रकारांचं शेपूट सुद्धा ती पाचर काढली गेल्यामुळे त्यात अडकलेलं आहे. याला म्हणतात पाचर मारणं. तुमची शेपूट हीच ठाकरे बंधूंच्या युतीमधली पाचर झाली आणि आता तुम्ही अडकलाय. तुम्ही भिंतीवर डोकं आपटताय की ठाकरे बंधू एकत्र टिकणार की नाही. टिकणार नसतील तर का नाही टिकणार, त्यांनी एकत्र टिकलं पाहिजे हे दाताच्या कण्या करून असल्या विश्लेषकांना पटवून द्यावं लागतं. बघू पुढे काय होतं. ही तर सुरुवात आहे. अजून खूप काही व्हायचंय. राजकारण हे उलगडत असतं, तिथे भारावून जाऊन चालत नाही. अत्यंत व्यवहारी लोक असतात. खाटकाचं पोर असतं ना, त्याला गाय कापली आणि रक्त दिसलं म्हणून रडता येत नाही, त्याला पुढचं वासरू पण मारायची तयारी ठेवावी लागते, तर खाटी होता येतं. असो मित्रांनो, मी जे पाचर मारली हा विषय बोललो होतो तो खरा ठरताना दिसतोय आणि सगळा मराठी मीडिया ठाकरे बंधूंच्या युतीमुळे भारावलेला होता. तो जमिनीवर आदळून त्याचा कपाळ मोक्ष होताना बघून मला थोडासा आनंद सुद्धा झालाय. आत्ता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.